धुळे जेलमधून खुनाचा कैदी पसार, कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह। नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील 2017 सालच्या खून प्रकरणातील आरोपी भिकन पिंजारी हा धुळे कारागृहातून पसार झालाय। तो धुळ्यातील खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता। शेतीच्या कामासाठी तो नियमितपणे कारागृह परिसरात जात होता। त्याच दरम्यान त्यानं बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवत पलायन केल्याची माहिती समोर आली आहे। भिकन पिंजारी वय वर्ष 54 राहणार निफाड, जिल्हा नाशिक हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता। त्याच्या विरुद्ध नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव पोलीस ठाण्यात खून आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात न्यायालयानं 30 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या निकालानुसार त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। धुळे कारागृह प्रशासनानं त्याची कारागृह परिसरातील बावडीबाग येथील शेती कामासाठी नेमणूक केली होती। सकाळच्या सुमारास शेतीकाम सुरू असताना संधी साधून त्यानं कारागृह परिसरातून पळ काढल्याचं समोर आलंय। कैदी पळालाय आपल्या जेलमधून, काय नेमकी घटना घडली आहे सर? तपास सुरू आहे। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपली 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात आणि इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भिकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेलसुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे। कैदी फरार झाल्याची माहिती मिळताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली। या प्रकरणी कारागृहातील शिपायाने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून विविध पथकं रवाना करण्यात आली आहेत। संविधान न्यूज, धुळे।